हा निकाल जनतेचा की ईव्हीएम मशीनचा या निनावी डिजिटल फलकाची कोल्हापूरमध्ये चर्चा आहे। यापूर्वी मवियानं ईव्हीएमवर अनेक सवाल केलेले होते आणि आता नेमक्या या संदर्भात सध्या कोल्हापूरमध्ये हा फलक झळकतोय। कोल्हापूरच्या हुपरी या ठिकाणी हा फलक लावण्यात आलाय। हुपरी नगर परिषद या ठिकाणी हा फलक लावलेला आहे। तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुंबई महापालिकेकरता घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर आपला नशीब आजमावतील। प्रभाग 1 च्या त्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 2 भाजपचाच गड मानला जातो। यामुळे ही निवडणूक तेजस्वी घोसाळकर यांच्याकरता सोपी आहे अशी चर्चा आहे। ठाकरे बंधू दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना तेजस्वी घोसाळकर यांना करावा लागेल। तर तिथं माजी नगरसेवक आकाश पुरोहितांना भाजपकडून पुन्हा संधी आहे। प्रभाग क्रमांक 221 मधून ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। आकाश पुरोहित माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आहेत। माजी नगरसेविका शीतल गंभीर यांना पुन्हा संधी आहे। प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपकडून शीतल गंभीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष म्हणून शीतल गंभीर काम करत होत्या। उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। एबी फॉर्म घेण्याकरता उमेदवारांची पळापळ सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीपासूनच फॉर्मचं वाटप सुरू झालंय। पुण्यात भाजपनं रात्री एबी फॉर्मचं वाटप केलेलं 80 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। पुण्यात भाजप शिवसेना युती संदर्भात अद्याप मात्र कोणतीही घोषणा नाहीये। निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याकरता केवळ काही तास आता शिल्लक आहेत। शिवसेनेकडून उमेदवारांना अद्याप एबी फॉर्मचं वाटप नाहीये। कमी जागा मिळाल्यानं अंतर्गत नाराजीचा सूर आळवला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।